नमस्कार. कॅनरा बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करतो. आज जेव्हा ही आपण जयंती साजरी करण्यासाठी अतिशय उत्साहाने मनाने पूर्णपणे उत्साहाने तयारीत असताना आपल्याला आपल्या पूर्ण भारत देशावर आणि जगावर आलेलं एक मोठं संकट आपल्यासमोर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणजे कोरोना महामारीचं संकट आहे. आणि त्या महामारीच्या संकटाच्या मुळे आलेली गव्हर्नमेंटची एक रूल्स गाईडलाईन्स पॅन्डेमिक ॲक्टच्या खाली असलेले जे काही रूल्स रेग्युलेशन्स आलेली आहेत त्यामुळे आपला गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आपण ही जयंती अतिशय कमी लोकांना बोलवून साजरी करतो आहोत. कारण सोशल डिस्टन्सिंग इज कॉल ऑफ द डे. मास्क आपण वापरतोच आहोत. आत्ता मी बोलण्यासाठी फक्त तुमच्यासाठी मास्क काढून ठेवलेला आहे, पण मास्क मी अगदी कंप्लीट नियमाने वापरतो. त्यात पण आपण सगळेजण वापरतो आहे मला खात्री आहे. पण सोशल डिस्टन्सिंग हा एक मोठा आपल्याला पाळायला लागतो आहे. म्हणून आज ती जयंती आपण एका डिजिटल माध्यमाच्या स्वरूपातनं मी तुमच्यासमोर आम्ही कॅनरा बँक एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी आम्ही तुमच्यासमोर ती करतो आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देणे हे आपलं कर्तव्यच आहे. ज्या महामानवाने भारतातल्या आणि तळागाळातल्या लोकांसाठी एक मोठा कार्य केलेलं आहे, ते कार्य म्हणजे अतुलनीय आहे. या कार्यासाठी कुठल्याही प्रकारची त्यांनी एक मला कुठलं तरी बक्षीस मिळेल किंवा मला दरबारी काहीतरी मोठा मान मिळेल म्हणून त्यांनी कधीच हे कार्य सुरू केलं नव्हतं. एक कार्य सुरू केलं त्यांनी फक्त तळागाळातल्या लोकांना हे करण्यासाठी. आणि त्यानुसार बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने ह्या लोकांसाठी झगडणं हाच त्यांचा तो धर्म आणि त्यांचा ते कर्तव्य राहिलं. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यावेळेच्या तर परिस्थिती अशी होती की एका मोठ्या राजदरबारात त्यांना मोठं स्थान पण मिळालं असतं, पण तरी त्यांनी ते घेतलं नाही. आणि त्यांचा अभ्यास तसा चालू ठेवत असतानाच जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारताची राज्यघटना घेण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळेच्या जी काही सरकार होतं त्यांनी नक्कीच बाबासाहेबांच्या बुद्धीला त्यांचा जो काही इंटेलेक्च्युअल लेवल होती त्याला एक रिवॉर्ड दिला आणि राज्यघटना आपली भारताची पूर्ण घटना लिहिण्यासाठी त्यांना बोलवलं गेलं. आणि आज ही इज नोन ॲज द वन ऑफ द मेन आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ही हॅज डन अ ग्रेट जॉब फॉर द डिप्राइव्ड क्लासेस ऑफ द सोसायटी. ही हॅज डन अ ग्रेट जॉब फॉर fantastically for the labor movements of the movements also, because what happens, we have seen today when we as a laborer, yes, I proudly say I am a laborer, I am a banker, but I proudly say first I am laborer, then I am a banker. And today whatever the privilege we are enjoying, it is because of only and only Dr. Babasaheb Ambedkar. I bow down before him at every day and day out. It is not only the 14th April and 6th December, but every day and day out we remember from the bottom of heart that he is the person who has given a respect to us in our society today. Today, whatever we are enjoying the status of the good status of the living, and we are also giving good education to our children, it is because of only and only Dr. Babasaheb Ambedkar. या बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मी बोलीन तेवढं खूप कमी आहे, पण वेळेचं बंधन प्रत्येकालाच आहे. पण जो काही आज मी बघितलेलं आहे की भारतीय राज्यघटना असून दे किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट असून दे, त्या भारतीय राज्यघटनेच्या वरती जेव्हा आपण बघतो आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना ही फक्त आणि फक्त इंडिस्पेन्सिबल आहेत. आणि ह्या माध्यमातनं या राज्यघटनेच्या माध्यमातून इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टच्या माध्यमातून द वर्कर्स ॲट लार्ज इन इंडिया एन्जॉईंग द मोर अँड मोर प्रिव्हिलेज्ड. And this privilege, why we are enjoying? Because he is the man who has sacrificed his life
for the whole life, for the deprived class and laborer class, and also the women, working women, and all the women living in India. Let it be a maternity leave, or let it be a regulated working hours for women and also the labor class of the society. He is the pioneer. He has given this right, that 8 hours and 12 hours of regulated working hours. He has given it to our constitution. Today, very sadly I can say that this Industrial Dispute Act and this labor oriented rules and regulations are not being respected at right scale. And so, on this 130th birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar, we, the Canara Bank Employees Union at large, in this Maharashtra state, felt that digitally we have to tell the sacrifice what this person, great personality, done for the working class movement of the India. And we have to now today, we have to come on the one dais and we have to fight back this anti-labor movements of this whatever happening in this country. Let it be the privatization of public sector units. Let it be the shutting down the very profit-oriented public sector units and selling it to the some other business tycoons, and giving the only benefit of this to the very small class of the business tycoons and the workers at large, at the very go on into the road, come into the road. They are really with hunger and with a one time lunch, they are really suffering today. I am really felt that today again Dr. Babasaheb Ambedkar should have been there in person. Yes, his principles we will imbibe, and we will see that we will fight back again with this anti-labor movement of the government. And we are working under the very undisputed leader of the banking labor movement, that is AIBA, and we will fight back and we will achieve and we will retain whatever rights we have earned through negotiations and through the Constitution of India. We from the State Committee of Maharashtra once again salute to Dr. Babasaheb Ambedkar for his unparalleled work for the working class movement. From this dais, I will say that कामगार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले जे नुसतेच विचार नाहीत आणि दिलेली जी घटनेतनं दिलेली जी कर्तव्य आहेत, कर्तव्य म्हणण्याचे आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत, ते अधिकाराची पायमल्ली आज या गव्हर्नमेंटकडनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. म्हणून आपल्याला परत एकत्र येण्याची जरूर आहे. मित्रांनो, कामगार राजा एक जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज अभिवादन करताना मी एवढंच सांगेन, बाबासाहेब, तुम्ही आम्हाला दिलेली शिकवण आम्ही कधीच विसरणार नाही आणि येत्या काळामध्ये आम्ही एकत्रितपणे ह्या लेबर मुवमेंटच्या किंवा अँटी लेबर मुवमेंटचा जो काही एक मोठा षडयंत्र चालू आहे, त्या षडयंत्राला भेद देण्यासाठी ही कामगार संघटना, ही राज्य समिती एक दिलाने काम करून त्या अँटी लेबर मुवमेंटच्या संदर्भात विरोध दर्शवून एकत्रित येऊन आम्ही आमचे यश आमच्याकडे घेऊनच येऊ. थँक्यू, धन्यवाद. कॉम्रेड, आपल्या सर्वांना सविनय जय भीम. कॅनरा बँक एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र राज्य समितीचे सेक्रेटरी आयुष्यमान राजवैद्य, सहकारी माझे नासिर हुसेन, अंकुश सोनावणे आणि आपण सर्व जमलेले मित्रमंडळी. वास्तविकता आपण प्रत्येक वर्षी बाबासाहेबांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे आपण साजरी करत असतो. परंतु गेल्या वर्षापासून ह्या
महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरलेला आहे आणि हा जगाला वेठीस धरत असताना संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था खोळखळी झालेली आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा देशांना याची झळ पोचलेली आहे, त्यांची अर्थव्यवस्था खालवलेली आहे आणि कित्येक ठिकाणी त्यांनी लॉकडाऊनसुद्धा केलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये आजचा दुसरा प्रवाह म्हणजे दुसऱ्या वर्षीसुद्धा भारतामध्ये पण तीच परिस्थिती आहे. गेल्या वर्षीही तीच होती आणि आताही तीच परिस्थिती असल्यामुळे सरकारच्या नियमाप्रमाणे ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन फॉलो करून आम्ही ही 130वी जयंती बाबासाहेबांची इथे साजरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. वास्तविक पाहता आज 12 तारीख आहे, 13 तारखेला बँकेची सुट्टी आहे, 14 तारखेला बाबासाहेबांची जयंती आहे. कदाचित सरकारच्या धोरणाप्रमाणे 15 तारखेपासून लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आम्हाला ही जयंती साजरी करता येईल की नाही म्हणून आम्ही ह्या क्लिपद्वारे आपल्या सर्वांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्या क्लिपद्वारे आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करून आपल्यापुढे त्याचंही करतो आहे. वास्तविक पाहता गेल्या महिन्यामध्ये छत्रपती शिवराय यांचीसुद्धा जयंती होती. 11 तारखेला महात्मा फुले यांची जयंती झाली आणि आता येणारा 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 130वी जयंती आपण करणार आहोत. परंतु ह्या महामारीमुळे थोडेसे बंधन आल्यामुळे आम्ही आपल्याजवळ या क्लिपद्वारे संपर्क करीत आहोत. त्या वेळच्या परिस्थितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळची परिस्थिती होती ती मोगलांची परिस्थिती होती आणि मोगलांच्या विरोधात लढत होते आणि ते लढत असताना त्यावेळेच्या परिस्थितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना गोळा करून अत्यंत गंभीर परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केलं आणि ते अटकेपार नेलं. त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी तलवारीच्या जोरावर ते राज्य केलं. अष्टप्रधान मंडळ त्यांनी तयार केलं. त्याच्यानंतर वर्षानुवर्षे गेली. त्याच्यानंतर महात्मा फुले यांची जयंती आली. यांची जयंती पण आपण 11 तारखेला त्यांची जयंती आपण साजरी केली आणि ती जयंती आपण साजरी करत असताना महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी तर गुरु मानलेच होते, आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. परंतु महात्मा फुलेंची त्यांची एक कविता आहे, वृद्ध वाक्य आहे, विद्याविना मती गेली, मतीविना गती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कजले, एवढे अनर्थ एका अविद्येने केलं. म्हणजे त्यावेळेस महात्मा फुले ह्यांना शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेस त्यांना पटलं होतं, समजलं होतं, त्यांनी जाणलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार स्वतःच्या घरची विहीर त्यांनी अस्पृश्यांना त्यांनी खुली केली. घरच्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं, घरच्या कुटुंबांनी बाहेर काढलं, परंतु डगमगलेलं आहे. त्यांनी स्त्रियांसाठी शाळा काढली. स्वतःच्या मिसेसला म्हणजे सावित्री आईंना पण त्यांनी शिकवलं आणि आज आपण पाहतो स्त्रियांची प्रगती काय झाली ती. त्यांनी तर ब्रिटिशांना पण हलवून सोडलं होतं की आमच्या शेतकऱ्यांचं काय बंधनचं चालले हाल हेही तुम्ही पहा. शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी ही त्यावेळची त्यांची गाजलेली पुस्तकं तुम्ही ती वाचून पहा. आणि आता येतो मी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्ताने आपण जे सर्व जमलेलो आहोत. आजचा मला सांगायचा उद्देश एवढाच की बाबासाहेबांनी विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. असं काम केलं ते उल्लेखनीय काम केलेलं आहे
की अजूनपर्यंत त्याला कोणतेही तोड नाही आहेत आणि त्याचा कोण खोडही करू शकणार नाहीत. बाबासाहेबांनी त्यावेळेस जे आर्ग्युमेंट केलेले आहेत, त्यावेळेस त्यांनी जे काय भाषणं केलेली आहेत, त्यावेळेस त्यांनी कोर्टामध्ये जाऊन जे काही लढे लढलेले आहेत त्याला अजूनही कुठेही तोड नाही आहे. काही लोकांनी मात्र बाबासाहेबांना देशद्रोही ठरवलं, काही लोकांनी काय काय म्हणाले, परंतु बाबासाहेबांनी सत्याची कास कधी सोडली नाही आणि त्या सत्याच्या कासेनुसारच ते चालत आले. बाबासाहेबांनी पाण्याचा प्रश्नसुद्धा ज्वलंत होता, तो सुद्धा बाबासाहेबांनी त्यावेळेस हाताळलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज कामगार संघटना कुठल्या क्षेत्रातून जाते, कशी जाते, किती अडचणीमधून चालले, पण ह्याचं कारण काय, ह्याच्या मागची शोध भूमिका काय. आपण फक्त आणि फक्त BJP गव्हर्नमेंटला दोष देतो आहे, मोदी गव्हर्नमेंटला दोष देतो आहे, पण त्याची मागची पार्श्वभूमी जर पाहिली तर गिरणी कामगारांचा मोठा लढा हा कसा अयशस्वी करायचा प्रयत्न केला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आज त्यावेळेसची गिरणी कामगारांची परिस्थिती काय झाली आणि गिरणी कामगार कसे देशजोडीला लागले हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. आणि ती इम्प्लिमेंट हळूहळू करून आज आपण पाहतोय कामगार क्षेत्रामध्ये कित्येक मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागतं आहे. परंतु बाबासाहेबांनी त्यावेळेस घटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे लेबर कमिशनरची स्थापना केली, लेबर कमिशन एक स्थापन केला, कामगार युनियन स्थापन केली, कामगार युनियनचे हक्क लावले. कामगारांना पूर्वी 14 तास नोकरी करावी लागत होती, त्याचा कुठं तेवढा मोल मिळत नव्हतं, ते त्यांनी 8 तासावर आणलं. कामगारांना बोनसचा हक्क निर्माण केला. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी सुद्धा अनमोल कार्य केलेलं आहे आणि अनमोल कार्य करत असताना सुद्धा त्यावेळेस स्त्रियांचाही त्यांना बाबासाहेबांना विरोध झाला, परंतु बाबासाहेबांनी माघार घेतली नाही. त्याच हिंदू कोडमुळं बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एवढं करून ते थांबले नाही. जर तुम्ही होत नसेल तर मला ह्या कायदेमंत्रीपदामध्ये रस नाही आहे आणि असं करून त्यांनी ती मंत्रिपद धुडकारलं, लाथाडलं. परंतु आजचे आमचे अनुयायी आहेत, आम्ही पाहतोय काय करतायत ते, दुर्दैव आहे. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं जर ह्या स्त्रियांसाठी जर हक्क होत नसेल तर मात्र मी ह्या मंदिरामध्ये राहणार नाही. आणि बाबासाहेबांनी तर लाथाडल्यानंतर आता हळूहळू सरकार जागं झालं आहे आणि आता त्या स्त्रियांचा हक्क आता त्याला द्यायला तयार झालेले आहेत. मग स्त्रियांचा वारसा हक्क असेल किंवा आणखी काय असेल, पण बाबासाहेबांनी त्यावेळेस मॅटर्निटी लीव्ह वगैरे सगळं त्यांनी करून घेतलेले आहेत आणि हे बाबासाहेबांचं महान कार्य कोणी नाकारू शकत नाही. बाबासाहेबांना काही लोक बोलतात देशद्रोही, पण बाबासाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे मी प्रथमतः भारतीय आहे आणि भारतीयच राहणार. मी देशासाठी कधीच गद्दारी केली आणि करणारही नाही. आज जातीसाठी आपण पाहतोय मराठा क्रांती मोर्चाचा मोर्चा निघतोय, क्रांती मोर्चे निघतात, लाखोचे लोकांचे मोर्चे निघतात, पण बाबासाहेबांनी त्यावेळेस कलमं काढली ते 341 वगैरे जी कलमं होती त्याच्यामध्ये OBCना त्यांनी प्रथमतः प्राधान्य दिलं. परंतु त्यावेळेसच्या लोकांनी ऐकलं नाही आणि बोलले आम्हाला कशाला पाहिजे तर आम्हाला सवलती. आज सगळे जर बोलतात की बाबासाहेबांची सवलत होती ते आम्हाला आता हवं आहे. मग त्या महामानवाने एकट्याने आज तुम्ही वर्ष लढताय, त्या एकटा महामानवाने लढून त्या संविधानामध्ये कायदेशीर त्याची तरतूद करून ह्या ज्या सवलती मिळवल्या ह्या कशा मिळवल्या असतील याचं आपण थोडंसं तरी आकलन केलं तरी आपल्याला समजेल की ही किती किचकट बाब होती. आणि असं हे करत असताना ज्या कामगार क्षेत्रामध्ये जे काय आता घडामोडी होत आहेत आणि जे काय परिवर्तन होत आहे, आज सरकार 2-2 मिनिटाला धोरणं बदली करत आहेत आणि कामगारांचे हक्क दाबले जात आहेत. कामगारांना कुठे एकत्रित येऊ देत नाही आहे. गव्हर्नमेंट जे काय आहे ते साखळी तोडायच्या प्रयत्नात आहे आणि तुमचं जे एकत्रित झालेलं आहे ते तुमचे कसे संघटित आहेत ते असंघटित कसे व्हाल याच्यासाठी गव्हर्नमेंटचा आटापिटा चाललेला आहे. सरकारी कंपन्या आहेत, सरकारी ज्या काय फॅक्टऱ्या वगैरे ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट आता विकायला लागले आहेत, रेल्वे सारखी विकते. अशा भीषण परिस्थितीतून जर आपला मार्ग काढायचा असेल तर एकच मार्ग आहे, हा लढा जर द्यायचा असेल तर सर्व क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येऊन आपण त्यांना चांगल्यापैकी टक्कर द्यायला पाहिजे
आणि ती टक्कर देऊन ते आपले लढा यशस्वी करायला पाहिजे. कारण आता आपल्याकडे बाबासाहेब नाहीत, पण बाबासाहेबांनी दिलेला संविधान, बाबासाहेबांनी दिलेली शिकवण, बाबासाहेबांचे जे विचार हे आपण सर्वांनी आत्मसात करून आपण सगळे एकत्र येऊन, बाबासाहेबांचा एक महान मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज दुर्दैवाने आपले कामगार क्षेत्रामध्ये पण बरेचसे लोक असंघटित होत चालले, प्रत्येकाची वेगवेगळी संघटना निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेस जर कामगार क्षेत्रामध्ये जर आपण एकत्र आलो नाही तर येणारा काळ भयंकर खडतर आहे. आणि ह्या खडतर काळाला जर आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर आपण एकत्रित सगळ्यांनी येऊन हा लढा उभा घेऊन त्या सरकारविरोधात उभं राहिल्या पाहिजे आणि सरकारला टक्कर दिल्या पाहिजे. आणि सरकार दरबारी जी काय आपली न्याय मागणी आहे ती राष्ट्रपती मांडून ती आपण त्याची मांडणी करून परत घेतल्या पाहिजे, आपल्या राष्ट्र मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत. परंतु एवढं करत असताना सुद्धा सोप्या गोष्टी नाहीत, त्यासाठी आपला सखोल विचारही हवा आहे. आणि हे सगळं करत असताना पूर्वी हॉटेल कामगाराचे 10 लोक असेल त्याची त्यांची युनियन बनत होती. आज 300 लोकांची पण युनियन असेल ती तुटली जाते, ती दाबली जाते, त्यांना एकत्रित येऊ देत नाही आहे सरकार. आणि असं करत असाल तर ते कसं चालेल. आणि त्यासाठी जर एकच पर्याय तर आपण सर्वांनी एकत्र आलो तरच ह्याच्यासाठी काही करू शकतो. आज आपण पाहतोय की शेतकरी आपला बॉर्डरवर लढतोय, शेतकरी बॉर्डरवर लढतोय आणि तिथं लढत असताना त्यांना देशद्रोही, खलिस्तानवादी, पंजाबवादी म्हणून संबोधलं जातं आहे. आज 100 दिवस होऊन सुद्धा शेतकरी हटायला तयार नाही, त्यांच्या मागण्या होत नाही आहेत. हे कशामुळे चाललं आहे, हे काय अरेरेवी चाललेले आहे. परंतु घटनेने तो अधिकार दिला आहे म्हणून सरकारलाही काही करता येत नाही. म्हणून शेतकरी आजही बोलतात की आमच्या मागण्या आम्हाला पाहिजेत, आमच्या ज्या रितसर मागण्या आहेत त्या आम्हाला हव्या आहेत. आणि हे सगळं करत असताना आपण एकच आशा करूया, आपण परत एकत्र येऊन सर्वांनी हा लढा यशस्वी करून आपल्या मागण्या मान्य करूया. आणि इथंच मी थांबतो. जय भीम, जय बुद्धाय, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाडिक साहेब. आज खरोखर हे विचार या डिजिटल माध्यमातून आमची पोचवण्याची जी एक संकल्पना होती ती तुम्ही खरोखर मूर्त स्वरूपात नेली आहेत. कारण का आता पुढची लढाई ही डिजिटल माध्यमातूनच आपल्याला करायची आहेत. येणाऱ्या काळामध्ये मेमोरंडम ऑफ सबमिशन ऑफ मेमोरंडम असून दे किंवा एरवी काही असून दे, तर रस्त्यावर येऊन तर आपल्याला लढायचीच आहे. कारण का कामगार संघटना आणि रस्त्यावरची लढाई ही कधी कुणाला चुकलेली नाही आहे. कामगार संघटनांनी आत्तापर्यंत जे काय मिळवलेले यश आहे ते रस्त्यावर येऊन आणि त्या आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत. कालाय तस्मै नमाप्रमाणे आपल्याला डिजिटल माध्यमातून सुद्धा ह्या लढाई आता सुरुवात करायची आहे. हा आमचं प्रथम पाऊल आहे कॅनरा बँक राज्य समिती महाराष्ट्रात, कॅनरा बँक एम्प्लॉईज युनियन राज्य समिती महाराष्ट्राचं. आणि मी आज ह्या 130व्या जयंतीनिमित्त माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे मी अतिशय नम्र होऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो. कारण का ह्या माणसांनी इतकं काही कामगार संघटनेला आणि कामगारांना आणि वंचित समाजाला दिलेलं आहे की ते उपकार अजून ह्याच्या पुढचे 10 लाख वर्षसुद्धा कोणीही कमी करू शकणार नाही. एवढी ताकद त्या संविधानामधनं बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आज महाडिक साहेब आलेले आहेत, त्यांनी आपल्याला त्यांचे विचार सुंदरपणे मांडलेले आहेत. राज्य समितीतर्फे आम्ही सर्वांनीतर्फे बाबासाहेबांना परत एकदा अभिवादन करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा या माध्यमातून आम्ही अभिवादन करतो. कारण का हे 2 अनभिषिक्त राजे आहेत महाराष्ट्राचे. तुम्ही बघाल तर मला आठवतं आहे अतिशय एकाने राजांनी म्हणजे शिवरायांनी तलवारीच्या जोरावरती एका वेगळ्या पद्धतीने मोगलाईतल्या त्या जी काय विरोध होता त्याला विरोधाला मोडून काढलं. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या लेखणीतनं पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड असं म्हणतात, त्याप्रमाणे बाबासाहेबांनी केलेलं कार्य आणि शिवाजी महाराजांनी कार्य केलेले अतुलनीय आहे. आज महाराजांच्या पुढे, शिवाजी महाराजांच्या पुढे त्रिवार वंदन करत असताना, त्रिवार मुद्रा करत असतानाच मला अतिशय आनंद वाटतो की ह्या महाराष्ट्रातनं हे अनभिषिक्त राजे दिलेले आहेत आपल्याला. तुम्ही बघाल तर पॉलिटिकल सभांना गर्दी जमवली जाते,
पण महाराजांची जयंती असून दे किंवा बाबासाहेबांची जयंती किंवा पुण्यतिथी असून दे, तिथे लाखोचा जनसागर येतो, स्वतःहून येतो. हेच या माणसांचं त्यांनी केलेलं कार्य त्यांना येतं आहे आणि त्या कार्याला आमच्या राज्य समितीतर्फे सलाम, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.